आपण दालवडा करणार आहे, त्याच्यासाठी आपण चणा डाळ घेतली आहे आणि ती भिजवून घेतली आहे। ही चणा डाळ आपण 5-6 तास भिजवून घेतली आहे। आता ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे थोडी जाडसर। आता आपण डाळ मिक्सरला लावायची आहे, त्याच्यासाठी आपण थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे, लाल मिरची घालायची आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे, आलं लसूण घालायचं आहे। आता हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं। आता आपण ही वड्याची डाळ वाटून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, 1 कांदा, हळद, तिखट आणि मीठ थोडंसं घातलं आहे। आता आपण याचं मिक्स करून आपण याचे वडे तळायचे। आता आपण छान तेल तापवून घेतलंय, आता आपण त्याच्यात वडे सोडणार आहे। आता आपण हे मंद आचेवर छान तळून घ्यायचे वडे। आधी आपण कडकडीत तेल तापवून घेतलंय छान। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय। अगदी बाहेर भेटतात तसेच झालेत आज आपले वडे। आता आपले वडे रेडी आहे, आपण हे काढून घ्यायचे। तर तुम्ही इकडे बघू शकतात आपले दालवडा फ्राय करून रेडी आहे। मस्त असा क्रंची झालाय, गोल्डन असा छान, आणि ही डाळ पण खूप छान दिसते, जसे बाहेर विकत भेटतात तसेच। तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।